बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. अवनी आणि राजा हे दोघेही जण रस्त्यावर उभे असतात आणि तेव्हा अवनी राजाला म्हणत असते, कधीतरी कुणीतरी मला सुखाची व्याख्या काहीतरी वेगळीच सांगितली होती आणि आज मात्र तोच मुलगा मला काहीतरी सुखाची व्याख्या वेगळीच सांगत आहे. तेव्हा तो म्हणत असतो, हो ते तर आहेच, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, पण तरीसुद्धा मग आता इथे ती म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, पण पण बिन काही नाही. चला मस्त गरमागरम वडापाव खाऊयात, तुम्हाला सुद्धा आनंद होईल. मग आता ते दोघेही जण मस्त वडापाव खात असतात. तेवढ्यातच काही लहान मुले तिथे असतात आणि अवनी आता ती सुखाची व्याख्या खरी करण्यासाठी इथे बरेच असे वडापाव घेते आणि बरेच असे वडापाव घेऊन आता इथे ती त्या छोट्या छोट्या मुलांना ते वडापाव देत असते. आणि त्यानंतर आता इकडे ती म्हणत असते, आज तुझ्यामुळे मला तर फार आनंदसुद्धा झालेला आहे. मग आता दोघेही जणे घराकडे जायला निघालेले असतात. राजा म्हणत असतो, आता आपण घराकडे जाऊ शकतो ना? तेव्हा लगेच आता अवनी म्हणत असते, हो घराकडे तर जायचंच आहे, पण त्याआधी एक काम करायचं आहे. कारण तिला ना समोर एक ज्वेलरी शॉप दिसतं. तेव्हा तो म्हणत असतो, आता आणि काय राहिलं आहे? तेव्हा अवनी म्हणत असते, खरं तर तू माझ्यासाठी एवढं काही केलं आहेस, म्हणजे म्हणजे माझ्या गळ्यामध्ये तू मंगळसूत्र घातलं आहेस. मग आता आपण नवरा बायको आहोत, म्हणून मला ना आज तुझ्यासाठी सुद्धा बायको म्हणून काहीतरी करायचं आहे. मला ना तुझ्यासाठी इथे एक सुंदर अंगठी घ्यायची आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि तेव्हा आता लगेचच ती त्या सोनाराच्या दुकानामध्ये जाते आणि इकडे राजा म्हणत असतो, खरं तर तुम्ही मला आणि इथे का आणि कशामुळे अंगठी घेणार आहात हेच मला काही कळत नाही. पण अवनी मात्र काहीच ऐकत नाही आणि त्या सोनाराच्या दुकानामध्ये जाते आणि अंगठी घेण्याचं त्याला सांगत असते. आता इथे आपण पाहतो, सुलू ही घरी असते. तेवढ्यातच दत्तू घरी आलेला असतो आणि त्याच्या डोक्याला मार लागलेला असतो. तो म्हणत असतो, अगं अगं ताई, बघ ना हे काय झालंय. तेव्हा सुलू म्हणत असते, बाप रे बाप, हे सगळं कसं झालं, काय झालं? मग तो म्हणत असतो, ह्या धोंड्याने, ह्या अण्णाने हे सगळं काही केलं आहे, असं इकडे तो बोलत असतो. तेवढ्यातच आता इथे नमी आलेली असते आणि नमी म्हणत असते, थांब मामा, मी त्यावर हळद बसवते. पण सुलू मात्र त्यावर हळदसुद्धा बसू देत नाही आणि त्यानंतर ती म्हणत असते, अजिबात त्यावर हळद वगैरे बसवायची नाही. तेव्हा दत्तू म्हणत असतो, अगं काय बोलतेस सुलू, हे तू असं कसं बोलू शकतेस, तेच मला काही कळत नाही, तू वेडी आहेस का, असं का करतेस तू? तेव्हा लगेच आता इथे ती म्हणत असते, कारण तोपर्यंत हळद इथे बसवायची नाही जोपर्यंत त्या दत्त्याला चांगलाच धडा इथे शिकवला जात नाही. तो दत्ता इथे या सगळ्या गोष्टी करत नाही तोपर्यंत ह्याला हळद वगैरे काहीही बसवायची नाही, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे आता तो म्हणत असतो, अगं तू बहीण आहेस ना माझी, मग बहीण असून सुद्धा तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस, तेच मला काही कळत नाही. तेव्हा ती म्हणत असते, आता खरी मजा येणार आहे. आता काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या धोंडूला मात्र इथे पोलीस स्टेशनमध्ये आपण पाठवायचं आणि धोंडूला पोलीस स्टेशनमध्ये पाठवल्यानंतर काही जरी झालं तरीसुद्धा इथे त्याला जन्माची अद्दल घडवायची, असं सुद्धा आता इकडे तो ती त्याला सांगत असते. आणि त्यानंतर लगेचच आता इथे ती त्याच्या हाताला धरते आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाते. दुसरीकडे आपण पाहतो आता इकडे अवनी आलेली असते. पण अवनी जेव्हा येते तेव्हा हे राजाला फक्त पडलेलं एक स्वप्न असतं, कारण अवनीने अंगठी वगैरे काहीच आणलेली नसते. पण स्वप्नामध्ये मात्र अवनी त्याच्यासमोर असते आणि तिच्या हातामध्ये अंगठी असते आणि ती अंगठी आता राजाच्या हातामध्ये घालणार. तेवढ्यात राजा समोर हात करत असतो आणि अंगठी घालत असतो आणि लगेचच राजा म्हणत असतो, अहो काय हे मॅडम, तुम्ही उगाचच मला ही अंगठी आणि ह्या सगळ्या गोष्टी कशाला आणल्या, काय गरज होती हे सगळं काही करण्याची? अहो मॅडम, तुम्ही वेड्या आहात का? काही गरज नव्हती तुम्हाला ही अंगठी आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आणण्याची, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो इथे लगेचच तो अवनी म्हणत असते, अरे काय हे अंगठी, कसली अंगठी आणि कोणती अंगठी, कशाबद्दल बोलतोयस तू हे? मग आता तो म्हणत असतो, अहो तुम्ही मला अंगठी आणली ना, अरे वेडा आहेस का, मी पैसे आणले थे, पैसे आणि का? तेव्हा ती म्हणत असते, अरे त्याचं काय आहे ना, हे बघ, जेव्हापासून आपलं लग्न झालंय ना
तेव्हापासून तू कामाला जात नाहीस, काहीच नाही आहेस. मग सगळा खर्च आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा होणार आहेत? आणि म्हणूनच मी माझी अंगठी इथे सोनाराकडे जाऊन मोडली आणि त्याचे पैसे घेऊन आली आहे. माझ्यामुळे तुला काम करायला भेटत नाही, म्हणून हे सगळं काही. तेव्हा आता राजा म्हणत असतो, मॅडम तुम्ही हा फार चुकीचा विचार करताय. हे सगळं काही आणण्याचा आणि ह्या सगळ्या गोष्टी मला देण्याचा काही गरज नव्हती. अहो तुम्ही वेड्या आहात का? तेव्हा अवनी म्हणत असते, मग तू तर काम करत नाही आहेस ना, मग काम करत नसल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मला इथे कराव्याच लागणार आहेत, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो, तो म्हणत असतो, पण हे तुम्ही फार चुकीचं बोलताय. हे बघा, असलं करण्याची काही गरज नाही. कशाला उगाचच ह्या सगळ्या गोष्टी, नको 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 नको. पण अवनी मात्र त्याचं काहीच ऐकत नाही आणि त्याच्या हातावर पैसे ठेवत असते आणि म्हणत असते, जर आता तू हे पैसे वगैरे नाही घेतले ना, तर मी तुझ्यासोबत येणार नाही. मग आता शेवटी त्याला ते पैसे घ्यावे लागतात आणि ते दोघंही जण आता घराकडे निघालेले असतात. दुसरीकडे आपण पाहतो, आता इथे सुलू पोलिसांना घेऊन आलेली असते, सोबतच दत्तूसुद्धा असतो. आता इथे मात्र आवाज देत असतात, धोंड्या धोंड्या तू आत्ताच्या आत्ता बाहेर ये म्हणून. मग आता बाहेर हा सगळा काही आवाज कशाचा, असा सुद्धा आता इकडे ती लोक विचार करत असतात. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता सगळेजण बाहेर येतात, तर पाहतात तर समोर काय, पोलीस असतात. आणि पोलीस समोर असल्या कारणाने आता हे पोलीस इथे नेमके कशासाठी का आलेले आहेत हे मात्र इथे यांना समजत नसतं. मग आता इकडे हे म्हणत असतात, तुम्ही आणि त्याचबरोबर इथे कसे काय आलेला आहात असं विचारण्यात येतं. आणि तेव्हा आता इथे अवनी राजासुद्धा आलेले असतात. पोलीस मात्र इथे आता धोंडूची कॉलर पकडतात आणि म्हणत असतात, तुझी हिंमत कशी झाली ह्याला मारण्याची. पण सुलू जेव्हा अवनी येते त्यावेळेला मात्र इथे म्हणत असते, बघितलंस का पोरी, बघितलंस, अगं तुझा सासरा कसा आहे, खुनी आहे तो एक नंबरचा. आणि तू ह्या असल्या माणसासोबत, असल्या माणसाच्या घरी राहतेस, कशाला राहतेस मी म्हणते. काय गरज आहे तुला अशा लोकांच्या सोबत राहण्याची? अगं अशा लोकांच्या सोबत राहून संसार वगैरे काही करू नकोस. बघितलंच नाही ही माणसं कसली आहेत. तेवढ्यातच तिथे आता नमी आलेली असते, त्याचबरोबर एक एक करून सगळेजण आलेले असतात. राजासुद्धा येतो, त्याचबरोबर यशोदा आलेला असतो. हे सगळे लोक तिथे येतात आणि हे सगळेजण आल्यानंतर आता मात्र इकडे हे म्हणत असतात, तुम्ही आमच्या अण्णाला का बरं घेऊन चाललेला आहात? पण आता पोलीस म्हणत असतात, कारण हा इथे गुंडागिरी करतोय, ह्यानं ह्यांच्यावर इथे मारहाण केलेली आहे. तुम्ही बघितलं ना कशा पद्धतीने हे सगळं झालेलं आहे. असं म्हटल्याबरोबर आता आपण पाहतो की इकडे लगेचच ही सुलू म्हणत असते, अहो हा एक नंबरचा असाच माणूस आहे आणि हा सगळ्या गोष्टी अशाच करतो. अहो आत्तापर्यंत सुद्धा त्याने हे सगळं काही करत आणलेलं आहे आणि आतासुद्धा तो अशाच पद्धतीने करतोय. त्यामुळे त्याला तुम्ही ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जा, असं सुद्धा आता इथे सुलू बोलू लागलेले असते. आता सुलू हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो इथे आता धोंडू म्हणत असतो, थांब, ह्याला जास्तच माज आलाय ना, मी एक काम करतो, ह्याला जरा ना चांगलाच अजून धुतो, मग हा रडल आणि मी सुद्धा मारेल. जोपर्यंत हा रडत नाही ना तोपर्यंत ह्याला मारायला चालू करतो. एकदा काही चांगलं मारलं ना मग चांगलाच हा गप्प बसल, असं सुद्धा तो बोलत असतो आणि त्याला मारायला जात असतो. मग आता इकडे पोलीस म्हणत असतात, काय चाललंय हे सगळं, अशा पद्धतीने तुम्ही नाही करायचंय, कळतंय का, लक्षात येतंय का? कायदा हातात घेण्यासाठी तुम्हाला कोणी सांगितलं, कोणी तुमच्या कायदा हातात दिलेला आहे, असं इकडे बोलतात. आणि त्यानंतर म्हणत असतात, आता तुम्हाला मी घेऊन जायला आलोय ना, एकदा का तुम्हाला पोलीस स्टेशनमध्ये टाकलं ना मग चांगलीच अक्कल येईल, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आणि त्यानंतर मात्र आता इथे अवनीला पुन्हा सुलू म्हणत असते, बघितलंस का पोरी, बघितलंस कशी वागतायत ही, त्यामुळेच तुला सांगते, हे बघ ह्या लोकांच्या इथे राहू नकोस, जा तुझ्या बापाच्या घरी निघून, कशाला उगाचच इथे राहतीस, काय गरज आहे इथे राहण्याची? अगं हे लोक तुला काही सुखाने जगू देणार आहेत का, सांग बरं. राहू नकोस इथे, मी तुला सांगते ना, तू इथून निघून जा, काही गरज नाही इथे राहण्याची वगैरे. आणि ह्या अशा लोकांबरोबर राहून तू संसार करणार आहेस का? हे बघ, जा, एवढं चांगला ऐशोआराम आणि ह्या सगळ्या गोष्टी तू सोडून आलेली आहेस, त्यामुळे तुला सांगते इथे राहू नकोस. अगं रोज हे भांडणं करतात, रोज अशा मारामाऱ्या ह्यांच्या सुरू असतात आणि तू इथे राहतेस कशासाठी, असं सुद्धा सुलू इथे बोलत असते. मग आता अवनी आलेली असते आणि अवनी म्हणत असते, ए आई, उगाचच तिला का आणि कशामुळे भडकवायला लागलेली आहेस? ए तू गप ग, तुझा घरला, तू कशाला आलीस इथे? जा म्हटलंय ना आत्ताच्या आत्ता.
असं म्हणून अवनीला इथे सुलू नमूला सुद्धा गप्प करण्याचं काम करत असते. पण इथे मात्र अवनीला ह्या सगळ्या गोष्टी काय चालल्यात, कशा पद्धतीने हे सगळं काही सुरू आहे हे मात्र तिला अजून तरी इथे लक्षात आलेलं नसतं. आता पोलीस घेऊन गेलेले असतात आणि अवनीचा आता सगळ्यांना एकच प्रश्न असतो की तुम्ही अशा कशी गप्प बसू शकता. अरे तुमच्या वडिलांना म्हणजेच अण्णांना ती लोक घेऊन गेली आणि तरीसुद्धा तुम्ही कसं काय गप्प बसलात. मग आता इथे नमी म्हणत असते, ए चल ग, तू एवढ्या ह्या सगळ्या गोष्टींचा लोड घेऊ नकोस, तुला नाही माहिती, हे बघ त्यांचं ते नेहमीच आहे, चला घरी चला. तेव्हा राजा म्हणत असतो, अगं ये तिकडे कशाला घेऊन जातीस आम्हाला. मग आता ती म्हणत असते, कशाला म्हणजे, चल. अगं नको नको, आत्या आली तर उगाचच कावकाव करेल, नको ग बाई. मग आता लगेचच ती म्हणत असते, तुला माहिती ना राजा, ते आत्ताच येणार नाही आहेत लोक, तू उगाचच कशाला एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार करतोयस, चल माझ्याबरोबर, तुमच्यासाठी एक खास सरप्राईज आहे. असं सुद्धा आता इथे ती बोलत असते आणि त्यानंतर ह्या दोघांना सुद्धा तिकडे घेऊन जात असते. दुसरीकडे आपण पाहतो आता हे सगळं काही इकडे दुसऱ्या बाजूला सुरू असतं. पण आता मात्र इथे चंद्रकांतच्या घरी चंद्रकांत हॉस्पिटलमधून घरी आलेले असतात आणि हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर आता इथे संध्याकाळच्या जेवणाची वेळ वगैरे हे सगळं काही सुरू असतं. मग आता इथे अवनीची आई म्हणत असते, मी काय म्हणते, जरा 2 घास खाऊन घ्या, तुम्हाला थोडंसं बरं वाटेल. तेव्हा ते म्हणत असतात, इच्छा होत नाही ग माझी खाण्याची. अहो असं काय करताय, हे बघा इच्छा नाही झाली म्हणून कसं जमणार आहे, खावं तर लागणारच आहे ना, आज ना उद्या तरी. आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार नका बरं करू. तेव्हा ते म्हणत असतात, कसा आणि कोणत्या पद्धतीने विचार करू नको हेच मला काही केल्या समजत नाही, सांग ना. अगं ती पोरगी अशा पद्धतीने वागली, एवढं सगळं काही त्या पोरीनं केलेलं आहे, मग आता कसं आणि काय करायचंय. तेवढ्यातच आपण पाहतो आता महेश आलेला असतो आणि महेश आल्यानंतर मीटिंगच्या संदर्भामध्ये तो इथे बोलत असतो. मग आता इथे चंद्रकांत म्हणत असतात, काही मीटिंग काही करायची नाही, त्या सगळ्या गोष्टीला ताळं लाव, काही गरज नाहीये, काहीच करायचं नाहीये. अरे त्यांना माझ्यासोबत मीटिंग करायची नसेल, अरे ह्या बापाचं हरलेलं तोंड त्यांना पाहायचं असेल आणि म्हणून ते मीटिंगसाठी इथे तयार झाले असतील आणि म्हणून त्यांना मीटिंग करायची असेल, बस असंच ते बोलत असतात. अहो बाबा, पण बिझनेस आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्याला कराव्याच लागणार आहेत ना, त्या टाळून कशा चालणार आहेत. मग आता ते म्हणत असतात, नाही मला अजिबात काही करायचं नाही, काही जरी झालं ना तरी मला मीटिंग काही करायची नाही, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. हे सगळं काही बोलणं इथे आता सुरू असताना आपण पाहतो की इथे लगेच स्वाती म्हणत असते, हे बघा बाबा, मला ना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तेव्हा मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे, असं ते बोलत असते. आणि त्यानंतर आता ते विचारत असतात, काय झालेलं आहे. हे बघा अवनी आपली मुलगी आहे, तिने ह्या सगळ्या गोष्टी का केल्या, कशामुळे केल्या, ह्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला इथे शोध घ्यावा लागणार आहे. आणि हे बघा अवनीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही चूक नाही आहे. तुम्हाला माहिती ना तो माणूस कसा होता, म्हणजे तिला ना त्या माणसाबरोबर लग्न करायचं नव्हतं. अगं लग्न करायचं नव्हतं म्हणजे म्हणजे मला नाही समजलं तुला नेमकं काय म्हणायचं आहे. मग आता इथे स्वाती म्हणत असते, बाबा तेच तर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना. हे बघा आपल्या अवनीची ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीही चूक नाही आहे, तुम्हाला सांगते मी. चूक नाही आहे म्हणजे कशी काही चूक नाही आहे. अगं त्या पोरीनं सरळ सरळ इथे फसवलंय आणि लग्न केले तरीसुद्धा तू म्हणतेस. तेव्हा ती म्हणत असते, नाही बाबा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी तिचा वेगळाच हेतू असेल आणि म्हणूनच हे सगळं काही झालेलं असेल. तेव्हा महेश म्हणत असतो, हे बघ तिचा आणि आपला काही एक संबंध नाही आहे. मग आता ही स्वाती म्हणत असते, असा कसा संबंध नाही म्हणतोस तू, अरे वेडा आहेस का, ती तुझी बहीण आहे ना. तेव्हा आता महेश म्हणत असतो, ती माझी बहीण वगैरे कोणी नाही, ती मेली, आम्हा सगळ्यांसाठी मेलेली आहे, असं आता तो इथे बोलत असतो. आणि तेव्हा आता इथे स्वाती म्हणत असते, काय करतोयस तू हे. तेव्हा आता तो म्हणत असतो, हो का तुला ऐकायचं आहे का मी का हे सगळं काही म्हणतोय आणि कशामुळे म्हणतोय, तर मग ऐक बघ. असं म्हणून त्या दिवशीच्या त्या रिसेप्शनचा व्हिडिओ आणि त्याचबरोबर तिने घेतलेला उखाणा हे सगळं काही आता इकडे तो दाखवत असतो. आणि हे सगळं जेव्हा आपले इथे चंद्रकांत पाहतात, चंद्रकांतने पाहिल्यानंतर अवनीने घेतलेल्या उखाण्यामुळे त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. ते म्हणत असतात, हे सगळं काही काय आहे. आणि त्याचबरोबर स्वाती, तुला अजूनही असं वाटतंय की इकडे अवनीने फक्त आणि फक्त त्या सगळ्या गोष्टीसाठी इथे अशा पद्धतीने लग्न केलं असेल म्हणून. हे बघ असं काहीही नाही आहे, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही येतं की तिने का आणि कशामुळे लग्न केलंय.
हे तर तुला समजत सुद्धा नाही, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. त्याचबरोबर स्वाती म्हणत असते, नाही बाबा नाही, हे अशा पद्धतीचं नाहीये, मी तुम्हाला खरं खरं सांगायला लागलेले आहे. एवढ्यातच आता हे सगळं काही पाहिल्यानंतर चंद्रकांतला मात्र धक्का बसतो. चंद्रकांतला जागीच चक्कर येते. ते म्हणत असतात, खरं पाहायला गेलं ना तर इथे मी काहीतरी कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत होतो, पण कोणत्या तरी गोष्टीचा विचार करत असताना हे समोर अशा पद्धतीने येईल असं मात्र इथे अजिबातच वाटलं नव्हतं मला, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो महेश म्हणत असतो, ती आमच्या सर्वांसाठी मेली आहे, आमच्या सर्वांसाठी तिचा काही एक संबंध नाही आहे, असं आता इकडे तो बोलू लागलेला असतो. आता हे सगळं काही बोलत असताना आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र इथे आता ही जी काही आपली नमी आहे, ती नमी मात्र इथे हिला त्यांच्या घरी घेऊन गेलेली असते. आणि घेऊन गेल्यानंतर इथे आता अवनी म्हणत असते, अगं हे सगळं काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज आहे. मग आता नमी म्हणत असते, अगं वेडी आहेस का, हा देणाऱ्याचा पण आणि त्यानंतर घेणाऱ्याचा पण मान असतो, आणि त्यामुळे मी हे सगळं काही करत आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागत असते. आणि तेव्हा मात्र इथे आता ती हळदी कुंकू करत असते. आणि त्यानंतर त्याचबरोबर इथे ही जी काही अवनी आहे त्या अवनीची ओटीसुद्धा आता इथे ही भरत असते. आता अवनीची ओटी भरल्यानंतर इथे हा म्हणत असतो, म्हणजेच राजा, अगं नमे, हे सगळं काही करण्याची काय गरज आहे, आत्या जर आली ना तर किती महागात पडेल, तुझ्या लक्षात येते का. तेव्हा ती म्हणत असते, एक गप्प बस रे, तुला माहिती ना कशी आहे ती म्हणून, मग तरीसुद्धा तू एवढं सगळं काही का बोलतोस. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, जर तुमच्या अगोदर माझं लग्न झालं असतं ना तर मी तुमचं ना त्या घरामध्ये फार थाटामाटा स्वागत केलं असतं, आणि बऱ्याच काही गोष्टीसुद्धा मी तुम्हा दोघांसाठी केल्या असत्या, असं नम्रता इथे बोलत असते. आणि त्यानंतर लगेचच आता ते म्हणत असतात, बरं मी जाऊ का. तेव्हा ती म्हणत असते, अरे ऐक ना, तिला बसू दे ना इथे थोडा वेळ, ए बाई वेडी आहेस का, आत्या आली तर किती महागात पडेल, तुझ्या लक्षात येतंय का, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आणि जेव्हा अवनी तिथून जात असते, अवनी जात असताना मात्र आता इथे तिचं लक्ष समोर ठेवलेल्या त्या कुदळीकडे जातं. आणि कुदळीकडे गेल्यानंतर आता लगेचच ती त्याला विचारत असते, पण तो म्हणत असतो, ऐका ना, हे बघा, त्या सगळ्या गोष्टींची ना फार मोठी स्टोरी आहे, आता ती स्टोरी तुम्हाला नाही सांगता येणार आहे, त्यामुळे आता आपण ह्या सगळ्या गोष्टीवर न बोललेलंच बरं, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. आणि त्यानंतर ते दोघेही जण घरी जातात. आता घरी गेल्यानंतर आपण पाहतो इथे लगेच सगळेजण जेवायला बसलेले असतात. जेव्हा सगळेजण जेवायला बसलेले असतात त्यावेळेला आता यशोदा म्हणत असतो, बरं झालं तुम्ही सुद्धा आला जेवायला, बसा ना. तेव्हा लगेच आता इकडे अवनी म्हणत असते, हो ते सगळं काही खरं आहे, पण मला एक गोष्ट सांगा, अजून तरी इथे हे अण्णा कसे काय नाही आले. अहो अण्णा अण्णा आज येत नसतेत बघा, अण्णा आज येत नसतेत म्हणजे, हो तेच सांगतोय मी तुम्हाला, कारण त्यांचं ते नेहमीच झालंय. तेव्हा अवनी म्हणत असते, पण मला एक गोष्ट सांगा, अण्णा आज येणार नाहीत म्हटल्यावर तुम्ही एवढे शांत कसे काय बसू शकता. तेव्हा लगेच आता इकडे, आणि त्याचबरोबर हे सगळं अशा पद्धतीने झालंय म्हटल्यावर तुम्हाला काही समजत कसं नाही आहे, तुम्ही त्यांना सोडवण्याचा का नाही प्रयत्न केला. हे बघा, तुम्ही एवढ्या सगळ्या त्या गोष्टींचा नका लोड घेऊ, अण्णांसाठी आणि आमच्यासाठी हे नवीन नाही आहे, त्या बहीण भावाचं नेहमीच भांडण होतं आणि नेहमीच ते ह्या पद्धतीने वागतात, त्यामुळे तुम्हाला काळजी वगैरे करण्याची काही एक गरज नाही आहे, तुम्ही नका ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करू, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे पाण्या आणि त्याचबरोबर हा धन्या ह्या दोघांची सुद्धा अण्णा किती वेळा जेलमध्ये गेले आणि कशामुळे जेलमध्ये गेले, ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इथे आता चर्चा सुरू असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा सुरू असताना आता इकडे ते म्हणत असतात, चला चला जेवण करून घेऊया, तुम्हाला भूक लागली असेल ना, जेवण करणं फार जास्त महत्त्वाचं आहे, असं सुद्धा इकडे ते बोलत असतात. पण आता इथे आपण पाहतो यशोदा म्हणत असतो, त्याचं काय ना अवनी मॅडम, खरं तर इथे तुम्हाला सांगतो, मी ना तुमच्या आवडीनिवडी ह्या सगळ्या गोष्टींचा कधी विचारच नाही केला, म्हणजे मी तुम्हाला कधी तसं विचारलंच नाही आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो, आज मी हे जे काही तुमच्यासाठी बनवलं आहे ना ते प्लीज तुम्ही ना गोड मानून
खाऊन घ्या, पण मी ना तुमच्याकरिता ना उद्यापासून इकडे काही जरी झालं ना तरी सुद्धा इथे मी उद्यापासून तुमच्या आवडीनिवडीचं जेवण बनवेल असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता इकडे धन्या म्हणत असतो, अरे काय हे तुझ्या गोष्टी लक्षात येत आहेत का? त्यांचं डाएट असेल, ते कसं खात असतील कसं नाही, ह्या गोष्टी इथे तुझ्या लक्षात येत आहेत का? तुला माहिती आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, हो का, मग मी उद्यापासून तुमच्यासाठी सूप बीप सगळं काही बनवेल बरं का, तुम्ही नका काळजी करू. पण इथे अवनी म्हणत असते, नाही नाही, तुम्हाला एवढं सगळं माझ्यासाठी करण्याची काही गरज नाही आहे. हे बघा, मी ना इथे काही जरी झालं ना तरी तुमच्यासारखंच जेवण जेवते. आमच्या घरी सुद्धा अगदी तुमच्यासारखंच जेवण बनतं. पण आता इथे धन्या म्हणत असतो, खरं तर आम्हाला सुद्धा त्यानिमित्ताने काहीतरी वेगळं खायला भेटलं असतं ना, असं बोलत असतो. आणि त्यानंतर आता लगेचच म्हणत असतो, खरं तर आम्ही आज ना इथे खूप काही गोष्टी केलेल्या आहेत बरं का. म्हणजे काय केलेलं असेल, काही नाही, नुसती चवळीची भाजी आणि त्याचबरोबर चपाती आणि त्यानंतर बघतो तर काय खीरसुद्धा केली आहे. ही गोष्ट त्याच्या लक्षात येते आणि खीरसुद्धा केली आहे हे पाहिल्यानंतर त्याला मात्र फारच जास्त आनंद इथे होत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो दुसऱ्या बाजूला मात्र हा जो काही अवनी आहे, अवनी ही सतत दाराकडे पाहत असते आणि अवनी सतत दाराकडे पाहत असताना इथे ती विचार करत असते की अजून अण्णा कसे काय नाही आले. पण यशोदा म्हणत असतो, काय झालं, तुम्ही अजून कोणाकडे पाहताय, कोणी येणार आहे का? नाही हो, अण्णा आणखी आले नाही आहेत ना, म्हणून नाही येणार ते, तुम्ही नका काळजी करू. हे बघा, त्या बहीण भावाचं नातं वेगळं आहे आणि त्यानंतर मात्र पण का का असं करतायत ते? आणि तेव्हा हे आपलंच घर आहे ना. मग हो, हे आपलंच घर आहे, पण त्याचं काय आहे ना, असू द्या हो, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा नका विचार करू. तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा विचार करत राहिलात ना तर तुमचं डोकं फुटून जाणार आहे. तुम्ही हे सगळं इथे डोक्यातून काढून टाका बरं, असं सुद्धा आता इकडे ती त्याला सांगत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे अवनी यशोदाकडे गेलेली असते आणि त्याला म्हणत असते, यशोदा, मी काय म्हणते, तुमची जर इथे कुठे ओळख असेल आणि तुमच्या ओळखीने जर मला एखादी रूम वगैरे भेटली तर मी नक्कीच तिथे राहू शकते. तेव्हा लगेच आता इथे राजा तिला काहीतरी कारण सांगतो आणि तिथून पाठवून देतो. मग यशोदा राजावर चिडतो आणि म्हणत असतो, तुझं काय चाललंय, तुझ्या गोष्टी लक्षात येत नाही आहेत का? तू असा का वागतोस? अरे त्या पोरीला इथे राहायचं नाही आहे आणि तू का ठेवतोयस तिला? मग आता राजा म्हणत असतो, अरे दादा, असं काय करतोयस? त्या जर इथे राहिल्या तर त्या आपल्यासोबत राहून त्यांच्यातले आणि आपल्यातलं प्रेम वाढेल आणि कदाचित त्या माझ्या प्रेमात पडल्या तर पाहत राहा बाई तुझा